आज हमारे 512 आर्मी बेस वर्कशॉप में लोकशाहीर अन्ना भाऊ साठे इनकी जयंती और लोकमान्य तिलक इनकी पुण्यतिथि एक साथ मना रहे हैं। इसी अवसर पर हमारी एसी यूनियन की वर्क्स कमेटी मार्फत हर साल विविध कार्यक्रम का आयोजन किया जाता है, तो इस साल भी साउंड वेवस ऑर्केस्ट्रा का आयोजन किया गया था। प्रमुख व्याख्याता के तौर पर नवनाथ लीमन महाराज को बुलाया गया था, जो कि माउली अनाथ बच्चों का आश्रम चलाते हैं, जो कि पुणे के नसरापुर इलाके में स्थित है। इसी संस्था के लिए हमारे वर्कशॉप के सभी भाई बहनों ने बहुत सारी मदद भी की। कार्यक्रम में शुरुआत ऑर्केस्ट्रा से हुए। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आपण थाटामाटाने साजरा केली। त्याचप्रमाणे केली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आपण साजरी केली। आपण सर्वांनी येऊन एक अवश्य आनंद या ठिकाणी गीत संगीत मान्य जसे रंजन घोष यांच्या सर्व टीम साऊंड वेव्स एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवी आपण जसे रंजन घोष यांच्या ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने गीत संगीताच्या माध्यमातून सर्वांची जो मन जिंकले टिकलेले आपण सर्वांनी आनंद या ठिकाणी घेतलेला आहे। खरोखरच या ठिकाणी वाचा आम्हाला आनंद जास्त झाला की आपण अशा मानवाची जयंती आपण साजरा करत असताना अशा दिग्गज रंगमंच असताना आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे। खरंच या ठिकाणी आमचे आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल गौरवसिंग साहेब व प्रमुख पाहुणे तसेच मंचावर इतर मान्यवरांनी आदरपूर्वक विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन आणि दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन सौभाग्य आणि उपाध्यक्ष युवराज गावकर सर आणि समोर उपस्थित असलेल्या लोकशाही अण्णाभाऊ व लोकमान्य टिळक यांचे कार्य हेच आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ आहे। तर त्यांच्या प्रतिमांना महाराष्ट्राची शान ठेका हे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना बांधताना श्री संतोष क्षीरसागर सर धन्यवाद सर। या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांचे सन्मान करताना तसेच कर्नल VKC साहेबांना मी विनंती करतो की आपला VC असल्यामुळे त्यांना लवकर जायचं आहे, त्यासाठी आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण अध्यक्ष भाषण घेत आहोत।
आज के कार्यक्रम के अध्यक्ष कर्नल गौरव सिंह साहब से मैं विनती करता हूं कि आप हमें संबोधित करें। इस पवन अवसर पर उपस्थित सभी जीएम्स, डीजीएम, वर्कशॉप के हमारे कर्मठ सिविलियन डिफेंस एम्प्लॉयज़ और साथ ही मौली अनाथ आश्रम से आए नवानंद जी, एक बहुत अच्छा मौका है आज प्रेरणा लेने का, सीखने का, समझने का, जो कि इतिहास के स्वर्णिम अक्षरों में लिखा हुआ है, जिसके बारे में अभी पवार जी ने आप सबको संबोधित किया और बहुत ही अच्छी तरीके से, बहुत ही कम समय में आप सबको समझाया और बताया कि दो महान व्यक्तियों ने किस तरह से इस देश की जो हमारी जो संस्कृति है या फिर हमारी जो क्रांतिकारी की लड़ाई रही, उसमें किस तरह से इतना बड़ा योगदान दिया और उनसे हमें क्या सीखना चाहिए। ये दोनों महान विभूतियाँ लोकशाहीर अण्णाभाई बाबू साठे और लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी को आज हम श्रद्धापूर्वक श्रद्धांजलि देते हैं और साथ ही बहुत कुछ उनसे सीखते हैं। खास तौर से अगर मैं 512 आर्मी बेस वर्कशॉप की करूं तो हमें उनसे सीखने को बहुत कुछ मिलता है। अगर साठे साहब की हम बात करें तो साठे साहब ने हमें सिखाया कि कितना इम्पोर्टेंट होता है कि अपने साहित्य को आगे बढ़ाना, पढ़ा लिखा होना ज़रूरी है, हमें चीज़ों के बारे में पता होना चाहिए कि किस तरह से क्या चीज़ की जाती है। तो उनके उपलक्ष्य में उपस्थित अपने वर्कशॉप के ऑफिसर कमांडेंट साहब कर्नल गौरव सिंह साहब, वर्क्स कमेटी के चेयरमैन पिंगलिंग साहब, प्रोडक्शन मैनेजर कर्नल ललित कुमार साहब, JMPND VK सिंह साहब, कर्नल तारिक खान साहब, संगठन के कार्याध्यक्ष साथी आबा साहब डोले, उपाध्यक्ष साठे। तिलक वैश्विक क्रांति की प्रेरणा थे। लोकमान्य तिलक वो भारत के पहले नेता थे जिन्होंने ब्रिटिश साम्राज्य जैसी महान शक्ति को सीधी चुनौती दी। उनकी घोषणा स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है और उसे मैं लेकर रहूंगा, केवल भारत ही नहीं बल्कि दुनिया भर में गुलामी के खिलाफ लड़ने वाले आंदोलनों की वो प्रेरणा बन गई। आयरलैंड का स्वतंत्रता आंदोलन हो, रूस की बेलविश क्रांति हो, अफ्रीका के उपनिवेश विरोधी लहर हो, इन सभी पर तिलक जी के विचारों का अप्रत्यक्ष प्रभाव पड़ा है। वे सिर्फ भारत के ही नहीं, मैं उन महाराज को विनती करता हूँ कि आप मंच पर आके आपके विचार व्यक्त करें। वेळ खूप झालाय, फक्त तुमचे 10 मिनिटं घेतो। 10 मिनिटं सर्वांनी शांत राहायला अशी अपेक्षा करतो। आज दोन महान व्यक्तींच्या जमलेलो आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गौरव सिंग सर, कमांडर गौरव सिंग सर, आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। आज के कार्यक्रम के अध्यक्ष वर्कशॉप के ऑफिसिटिंग कमांडर एवं MD कर्नल गौरव सिंग साहब, त्याचबरोबर सिव्हिलियन ACC पिंगिंग साहेब ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहेत। ACE अर्थातच असोसिएशन ऑफ सिव्हिलियन एम्प्लॉईज खडकी खूप आदर्श संघटना आहे। समाजासाठी खूप मोठं योगदान या संघटनेचं आहे। या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय आबासाहेबजी ढोले साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष युवराजजी बालवडकर साहेब, जनरल सेक्रेटरी महेशजी पवार, वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन सोहन बनकर साहेब, त्याचबरोबर सर्व अधिकारी आणि पदाधिकारी, खूप
आज तुमचं हे आदरातिथ्य आणि तुमचं हे कार्य पाहून माझं पोट भरलं. आज तुमच्यामध्ये येऊन खूप समाधान वाटलं. आज 2 व्यक्तिमत्वांविषयी मी या ठिकाणी 10 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. सर्वांगाचे कान करून या ठिकाणी आपण श्रवण करायचं आहे. एक व्यक्तिमत्व आपल्या शाहिरीच्या जोरावर ज्यांनी लोकशाहीर अशी पदवी मिळवली आणि दुसरं व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वाद्वारे आपल्या विचाराद्वारे लोकांनी ज्यांना मान्य केलं असे लोकमान्य बाल गंगाधर टिळक अशा 2 व्यक्तिमत्वांविषयी या ठिकाणी मी थोडक्यात अगदी बोलतोय. आपण सर्वांगाचे कान करून या ठिकाणी श्रवण करायचं. बाल गंगाधर टिळक 23 जुलै 1856 रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावमध्ये त्यांचा या ठिकाणी जन्म झाला. ते स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते, सेनानी, संपादक, लेखक, शिक्षक असं कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं. खूप भयानक परिस्थिती होती. परकीयांच्या गुलामगिरीमध्ये आपण अडकलेलो होतो. अशाही वेळेला त्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात आवाज उठवणारा नेता म्हणजे बाल गंगाधर टिळक. दुसऱ्यांसाठी वेचला. त्यांच्या चरित्रातून हेच शिकायला पाहिजे. मी सांगेन, बाल गंगाधर टिळक प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये बाल गंगाधर टिळकांचा मुलगा मरण पावला. मुलगा मरण पावल्यावर विचार करा, पुढचं लेकरू मरण पावलंय. अनेक मंडळी साठवण करण्यासाठी येत होती. त्यांचा एक नातेवाईक साठवण करण्यासाठी आला. त्यावेळी देशाप्रती किती भावना आहे, सगळं दुःख विसरून या ठिकाणी परत देशाच्या सेवेसाठी लोकांचं मन परिवर्तन करण्यासाठी कार्य करू लागले. त्यावेळी एका नातेवाईकाने विचारलं, अहो तुमचा मुलगा गेलाय. त्यावेळी बाल गंगाधर टिळक म्हणतायत, ज्यावेळी गावची घोडे असते ना, सगळ्याच घरातल्या गौऱ्या येतात आणि त्यांना जळावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ प्रत्येकाच्या घरातलं कोणाला तरी जावं लागतं. माझा मुलगा गेला, मी तेच का घेऊन बसू? मला देशासाठी समर्पित व्हायचंय, देशासाठी कार्य करायचंय. म्हणून आपलं संबंध जीवन देशासाठी समर्पित करणारे एक स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक, अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट 1920. मी सांगेन, बाल गंगाधर टिळक 1 ऑगस्ट 1920 या जगाचा निरोप घेऊन गेले. याचाच अर्थ एक सूर्य मावळला, पण समाजाच्या सेवेसाठी, समाजाचं चांगलं व्हावं म्हणून परमेश्वराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रूपामध्ये दुसरा सूर्य, तेजस्वी सूर्य या समाजासाठी या ठिकाणी दिला. अर्थातच 1 ऑगस्ट 1920 अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांनी शोषित दलित कामगारांसाठी साहित्य लिहिले. कोणी म्हणतंय की 1.5 दिवस ते शाळेमध्ये गेले. मग ते साक्षर कसे झाले? वयाच्या 11व्या वर्षी मुंबईला गेले. करूनही ते काम केलं. हॉटेलमध्ये काम केलं, बूट पॉलिशिंगचं काम केलं. एवढंच नाही, चित्रपटाचे पोस्टर रंगवायचे, मुखचित्र, भिंती रंगवायच्या, एक शब्द वाचायचे, हॉटेलचं नाव वाचायचं, त्याच्यावरून असं करत करत ते साक्षर होत गेले. पण आपल्या समाजाची होत असलेली अवहेलना, दलित समाजावर होत असलेला अन्याय पाहून त्यांनी साहित्य रचण्याचं ठरवलं. दलित पीडित कामगारांसाठी साहित्य लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 19 पोवाडे केले, 15 लघु कथासंग्रह निर्माण केले. आपल्या थोडक्या आयुष्यामध्ये खूप काही मोठं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. दलित समाजावर होत असलेला अन्याय, ज्यावेळी मुंबईला एक मोठी चळवळ होती, मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये त्यांनी बोललं की पृथ्वी ही शेषाच्या नागावर तरलेली नाहीये, तर पृथ्वी ही काम करणाऱ्या, दलित कष्ट करणाऱ्या गोरगरीब कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे. मला सांगायचा मुद्दा की दलित समाजाविषयी
मोठं कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी केलं. यांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मी या ठिकाणी थोडक्यात थांबतो. ऐका. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला गेले, अनेक पवाडे त्यांनी केले, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर पवाडा रचून तो रशियासारख्या देशामध्ये या ठिकाणी प्रगट करणारे, गाणारे, सादर करणारे पहिले लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे. असा पवाडा गायला छत्रपती शिवाजी महाराजांचा, असा पवाडा गायला या ठिकाणी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलंय की ज्यावेळी पवाडा गायला त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष उभे राहिले आणि त्यांनी मोठ्याने गर्जना दिली, छत्रपती शिवाजी महाराज की. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ही घोषणा दिली. एवढंच नाही, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रस्त्यांचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाव रशियापर्यंत पोहोचवणारे पहिले लोकशाहीर, पहिले लेखक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आहेत. आणि ज्यावेळी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले, रशियाच्या लोकांनी विचारलं हे अण्णाभाऊ साठे कोण आहेत, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. पंतप्रधानाला भारताचे आश्चर्य वाटले, अरे मी इकडे रशियाला आलोय आणि आपल्या भारतातलं कोणतरी अण्णाभाऊ साठे, त्यांचं नाव मला सांगितलं जाते. पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, की अण्णाभाऊ साठे म्हणजे कोणतरी मराठी म्हणजे महाराष्ट्रातला माणूस दिसतोय. मग विचारलं कोण आहे अण्णाभाऊ साठे, त्यांना मला भेटण्यासाठी पाठवा. पण स्वाभिमानी होते अण्णाभाऊ साठे, पंतप्रधानांनी भेटायला बोलवलं होतं. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी या ठिकाणी संपर्क केला आणि सांगितलं तुम्हाला पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलवलंय. पण ते आपल्याला बोलवलं असतं तर कसं पळत गेलो असतो. पण ते स्वाभिमानी होते, त्यांनी सांगितलं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मला भेटायचंय, मला त्यांना भेटायचं नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी जाणार नाही. मला सांगायचा मुद्दा, स्वाभिमानी सुद्धा तितकेच होते. असे अण्णाभाऊ साठे खूप दलित समाजासाठी केलं. आपल्या लेखणीद्वारे दलित समाजावर होत असलेले अन्याय, अनेक घटकावर होत असलेले अन्याय, त्याला वाचा फोडण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं. माझा करतोय. जाता जाता एकच सांगेल, मला खूप काही तुमच्याशी बोलायचं होतं. मी कीर्तन प्रवचन करतो, 2-2, 3-3 तास मी बोलतो. असा जिल्हा नाही महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्राच्या गुजरात वगैरे कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा माझे कार्यक्रम प्रोग्राम होत असतात. आज तुम्हाला भेटून आनंद झाला. मराठी समजतं सगळ्यांना. हां, एकच सांगेल की जीवनामध्ये चांगलं जीवन जगा, फक्त स्वतःसाठी जगू नका. इतिहास तीच माणसं असतात जी दुसऱ्यासाठी जगतात. अरे हे जर महापुरुष म्हणले असते मी फक्त माझ्याच कुटुंबासाठी जगणार आहे, मला फक्त माझ्याच मुलाबाळांचं पाहायचंय, माझ्याच कुटुंबाचं पाहायचंय, तर आज त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी केली नसती. त्यांनी समाजासाठी केलं. चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये करा. देव सगळं पाहतो म्हणून चांगलं कर्म करायचं. देव सगळं पाहतो आणि वरती गेल्यावर आपल्याला सगळं भोगावं लागतं. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेले लोक म्हणले, ए आंधळ्या, उठला नाही की निघाला मंदिराकडं. अरे तुला काय देव दिसणार आहे का, कशासाठी धडपड करतो रे, सकाळी उठला की काटे घेऊन टाकटप 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 निघाला मंदिरामध्ये. अरे बस नाही का जागेवर, कशाला अशी धडपड करतो. आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर, आज या सभेतून घरी घेऊन जा बरं का. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, अरे मला चांगलं माहिती आहे मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला मंदिर दिसणार नाही, मला मंदिराचा कळस दिसणार नाही, मला मंदिरातली मूर्ती दिसणार नाही, मला मंदिरातला देव दिसणार नाही, पण मी मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही, कळस पाहायला मंदिरात येत नाही, पायऱ्या पाहायला मंदिरात येत नाही, मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिरात आलेलो माझ्या देवाने पाहावं याच्यासाठी रोज मंदिरात येतो, याच्यासाठी रोज मंदिरात येतो. देव सगळं पाहतो म्हणून चांगलं कर्म करायचं. तुम्हाला जे जे मिळत असेल ना, जे जे तुम्हाला काही मिळत असेल त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी करा. आजकालचे कलियुग आहे बाबांनो, माणसं फक्त पैसा पैसा करू लागली. पण पैसा पैसा करून काही होत नाही, कारण जाताना माणूस सोबत काही नेत नाही. किती कोरले बांध, अरे पोट कधी भरत नाही, भूक कधी संपत नाही. संपत्ती, इस्टेट, जमीन, जायदाद, माणूस मेल्यावर
संपत्ती माणसासोबत जात नाही. कितीही काही असू द्या, गेल्यानंतर सगळं शून्य आहे बाबांनो. आज कोणी म्हणत असेल 10 एकर पठ्ठ्याची जमीन आहे, बंगला माझा आहे, फ्लॅट माझा आहे, पण ऐका ना, 10 एकर जमीन माझी म्हणता, पण मेल्यावर 7 बाऱ्यावर नाव सुद्धा राहत नाही. 7 बाऱ्यावर नाव सुद्धा राहत नाही. एकच सांगेल तुम्हाला, तुम्ही आयुष्यभर किती महागातल्या गाडीत फिरा, शेवटचा प्रवास चौघांच्याच खांद्यावर आहे. किती ब्रँडेड कपडे वापरा, शेवटी जाताना अंगावर पांढराच कपडा आहे. करोडो रुपये तुमचा बँकेमध्ये बॅलेन्स असू द्या, शेवटी कपाळावर रुपयाचे बरोबर काही नाही. हा बरोबर एक येतं येत तुमच्या, तुम्ही जे चांगलं कर्म करता ना ते तुमच्या बरोबर येतं आणि इथेही तेच राहतं बाबांनो. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही किती करोडपती होता हे कोणी विचारत नाही, पण तुम्ही आयुष्यभर कसं जगला, कोणाशी कसं बोलला, कसं वागला, कसा व्यवहार केला हे मात्र विचारात घेतलं जातं बरं का. आयुष्याच्या शेवटी संपत आलंय माझं व्याख्यान. आयुष्याच्या शेवटी जर तुम्हाला कोणी विचारलं ना की तू जीवनामध्ये काय कमावलंस, बास हसून उत्तर देता यावं. 2 पैसे कमी कमावले, गरजा कमी ठेवल्या, पण मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला लुबडलं नाही, मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाला फसवलं नाही, मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाची गद्दारी केली नाही, मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाचा विश्वासघात केला नाही. हे उत्तर तुमच्याकडे असेल ना, तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. एकच सांगेल जाता जाता, कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. अरे कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कोणाची झोपडी जाळू नका. अरे कोणाला जखम झालेली असेल, मलम लावता येत नसेल तर नका लावू, पण मीठ मिरची त्याच्यावर चोळू नका. अरे कोणाच्या वाटेतला काटा होता येत नसेल, फुलं होता येत नसेल तर नका होऊ, पण कुणाच्या वाटेतला काटा मात्र होऊ नका. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका ना करू, पण कुणाचं वाईट करू नका. त्याचा परिणाम लय भयानक असतो बाबांना. चांगलं कर्म करा. मी कर्माच्या सिद्धांतावर अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर बोलत या ठिकाणी फिरत असतो. अनेक उदाहरणं सांगेल. चांगलं कर्म करा. तुम्ही ज्यावेळी जाल ना, थांबतोय मी, त्यावेळी तुमचं नाव चांगल्या यादीत आलं पाहिजे. एका गावाला आग लागली आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. कोणी म्हणत होतं बादली आणा, कोणी म्हणत होतं अग्निशमन दलाची गाडी बोलवा, आग लागली, गाव पेटला. हेच त्या गावामध्ये दाण्या टिपणाऱ्या चिमणीला कळालं. ज्या गावात माझं पोट भरतं ना त्या गावाला आग लागली. चिमणीने काय करावं? उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं. चिमणीने उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं. हे एका कावळ्याने पाहिलं. कावळ्या असतात प्रत्येक गावात. कावळा म्हणला, विडी आहे काही चिमणी, एवढी मोठी आग लागली, सगळं गाव आग विझवण्याचा प्रयत्न करतोय, तरी आग विझाना, तिच्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? कावळ्याने तिला बोलवले, इकडे विडी आहे का डोक्यात? एवढी मोठी आग लागली, सगळं गाव आग विझवण्याचा प्रयत्न करतोय, तरी आग विझाना, तुझ्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? चिवताईने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. ती चिवताई म्हणते, मला चांगलं माहिती आहे माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाही, पण ऐक ना कावळे दादा, जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या इतिहासात या गावाला आग लागली होती हे लिहिल्या जाईल. त्यावेळी त्या इतिहासात याद्या बनतील. आग लागली होती पण आग लावणारी कोण कोण होती, आग लागली होती पण त्यावेळी पाहणारी कोण कोण होती, आग लागली होती पण त्यावेळी विझवणारी कोण कोण होती. ऐक ना कावळे दादा, त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असं. आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असं. जन्म परमेश्वराने दिलाय. ज्यावेळी तुम्ही जाल ना, तुमचं नाव चांगल्या यादीत आलं पाहिजे. अरे या थोर महापुरुषांनी चांगली कामं केली म्हणून आज चांगल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. कोणाची जयंती पुण्यतिथी साजरी नाही होत. परत कधी आल्यावर खूप काही तुम्हाला सांगेन. मी भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये नसरापूरवरून आलो. नसरापूर या ठिकाणी मी एक अनाथ आश्रम चालवतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळतो. महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यामधून माझ्याकडे ती आई वडील नसलेली मुलं आहेत. तेव्हा इथं आलेत अशी 72 मुलं आहेत माझ्याकडं. आता काही 15-1 मुलं मी आज घेऊन आलो, पण मी आई वडील वारलेलीच मुलं घेतो आणि त्यांना सांभाळतो. खूप छोटी छोटी मुलं आहेत. हे बाळा इकडे रोहित,
शौर्य, तेजस, नाव काय तुझं? रोहित आई वडील? वारले मम्मी कुठे? उस्मानाबादला झाले. वडील वारल्यावर आईने दुसरं लग्न केलं. नाव काय तुझं? तेजस आई वडील नाही आले भेटायला? नाही का नाही आले? देवाच्या घरी गेलो. कुठे गेले? देवाच्या घरी कुठे आहे देवाचं घर? वर. काय झालं आई वडिलांचं? पप्पा पण वारले, मम्मी कावळीने वारले. वडील दारूमुळे वारले, आई कावेळीने वारली. किती दिवस राहणार माझ्यापाशी? कायमचा. कायमचा राहणार मग. बोलतो. रामकृष्ण हरी. माझं नाव उरे सत्यजय पायकराव. मी आता 6वी शिकतो. माझे आईवडील 1 वर्षाचा असताना वारले. मला मावशी सांभाळायची. मावशीची परिस्थिती नव्हती म्हणून मला गुरुजींकडे टाकलं. आता गुरुजीच मला सांभाळतात. गुरुजीच माझ्या आईवडील. रामकृष्ण हरी. अशी 72 मुलं मी कीर्तन करतो. कीर्तनात शेवटी बोलतो की अशी मुलं असतील तर माझ्याकडे पाठवा. मला कीर्तनातून जे मानधन मिळतं त्या मानधनातून आमचं 80 जणांचं कुटुंब आहे. या कुटुंबाला त्या कीर्तनातून केल्यावर, मी असं बोलल्यावर मला काही मानधन मिळतं, त्याच्यातून या मुलांना सांभाळतो. किंवा कोणी देणगी दिली तर त्याच्यातून हा आश्रम चालतो. कसला स्वार्थ नाही. उलट मी विचार केला, अरे ही लेकरं माझ्याकडे आली आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेन आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. तर खरंच ही पोरं माझी एक असं वाटायचं तर मला लग्न नाही केलं पाहिजे. संकल्प केला लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन ज्या मुलांचे आईवडील वारले किंवा आई वडिलांचा आधार नाही अशा निराधार मुलांसाठी समर्पित केले आहे. कोण कशासाठी जगत असेल पण मी रोज या गावला त्या गावला जातो, भगवंताचं देवाचं गुणगान गातो, व्याख्यान करतो. तेव्हा मला 2 रुपये मिळतात आणि त्याच्यातून या 80 जणांचं कुटुंब चालवतो. आज या परिवाराने मला बोलवलं. ही संघटना खूप छान आहे. माझी निवड केली सगळ्या याच्यामधून. खूप मनापासून धन्यवाद. लक्ष राहू द्या माझ्यावर, या मुलांवर. पुणे जिल्ह्यात आमचा आश्रम आहे. तुमचा वाढदिवस असेल काय असेल एखादी चक्कर आमच्याकडे टाका. काय नको बाबांनो, 1 दिवसाचं अन्नदान जरी आम्हाला दिलं, 1 दिवसाचं अन्नदान जरी आम्हाला दिलं, आमच्या 1 दिवसाच्या जेवणाची सोय होईल. येत जा, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगेल. कसला स्वार्थ नाही. मागं माझा वंशच नाही. कुणी चांगलं म्हणावं म्हणून करत नाही. शेवटचा स्वार्थ जोपर्यंत चालू आहे, ज्याला कुणी नाही त्याच्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं प्रेम राहू द्या. या संघटनेने मला या ठिकाणी बोलवलं. खूप चांगली संघटना या ठिकाणी आहे. AC खूप आदर्श संघटना आहे. वर्षातून 3 कार्यक्रम ते मोठे करतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. त्याचबरोबर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतात. महात्मा फुले यांची या ठिकाणी जयंती वगैरे साजरे करतात. पण या कार्यक्रमामधून, आजच्या कार्यक्रमामधून एखादी ज्या संस्थेला मदत होत नाही आहे अशी संस्था शोधून ही मंडळी 2 महिन्यापासून फिरताय. एकदा या AC संघटनेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, युनियनसाठी टाळ्या वाजवायच्या. 2 महिन्यापासून ही मंडळी फिरत होती की आपली मदत व्यर्थ पुढे जायला नको. ज्याला भूक आहे त्याच्या तोंडामध्ये गेली पाहिजे. आणि म्हणून या संस्थेने या अनाथ आश्रमाचा या ठिकाणी स्वीकार केला आणि या ठिकाणी आम्हालाही मदत केली. आम्ही ही आजची मदत कधीही विसरणार नाही. खूप मनापासून धन्यवाद. या सगळ्या युनियनला खूप मनापासून धन्यवाद. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशी माणसं देवाचंच रूप असतात. स्वतःसाठी जगत नाही, काम घेऊन येतात आणि काम संपलं की उभ्या पावली निघून जातात. पण चांगली माणसं गेली तरी ती कीर्तीच्या रूपाने जिवंत असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. त्यांच्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध राहू.
ते शिवगर्जना देतो. सगळ्यांनी गजर करायचा. अखंड हिंदुस्थानचे दैवत गोरगरिबांचे कैवारी गणपती गजपती अश्वपती प्रजापती प्रौढ प्रताप पुरंदर राजा विरा योगीराव श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. नगर संस्था नसरापूर ते तालुका बोर्ड यांना बोलवले आहे. माझी या कार्यक्रमास उपस्थित सर्व कामगार बंधूंना तसेच सर्व युनियनच्या पदाधिकाऱ्यांना व प्रशासनिक अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या आश्रमासाठी सरळ हाताने मदत करावी ही विनंती. 1000 रुपये अभिजित नावले नारायण साहेब यांचे 501 रुपये. दिलीप गायकवाड साहेब 500 रुपये. काशीनाथ पुतळे साहेब 201 रुपये. विष्णू चौधरी 201 रुपये. सुनीता चव्हाण मॅडम 501 रुपये. वर्षा मुकुल मॅडम त्यांचे 1000 रुपये. उषाताई चिमटे 500 रुपये. पूजाताई लांडे 500 रुपये. सौ पल्लवी भंडारी यांचे 500 रुपये. हर्षदा शिंदे मॅडम यांचे 500 रुपये. सविता वारकरी मॅडम यांचे 500 रुपये. श्री यशवंत पवार माजी कार्यसमिती सदस्य यांचे 2501 रुपये. मंदागिरी शिर्के मॅडम यांचे 1000 रुपये. अजय साळुंके साहेब यांचे 500 रुपये. हितेश कुमार सेक्शन प्रतिनिधी VRD PD2 यांचे 1500 रुपये. JK समूह JK ग्रुप यांचे 1100 रुपये. विनायक शेट्टे साहेब यांचे करण्यासाठी या कार्यक्रमासाठी ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असे ऑफिस बेरर आणि वर्क्स कमिटीचे माझे सहकारी आणि सेक्शनपती या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आता सर्वांना विनंती आहे की आता राष्ट्रगीत होईल. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचे. राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रथम महिला मंडळी बाहेर जातील. त्यानंतर आपण सर्वांनी बाहेर जायचं आहे. राष्ट्रगीत आपण आपल्या तोंडाने म्हणायचं आहे. सॉंग नाही. हिंदवी माचल